कॅमेरामॅन. Hey, check. हॅलो चेक. थँक्यू सो मच प्रमोदजी. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2025 पर्व आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली. पहिल्या मॅचमध्ये वाखणबीने जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना पहिला विजय मिळवला आणि दुसऱ्या मॅचकडे आपण वळत आहोत. कोणत्याही कार्यारंभी ज्ञानस्वरूप मोर्याचं पूजन ही आपली प्रथा, ही आपली परंपरा. कारण गुणांचा आरंभ तो निर्गुणांचा आधी अनंत आहे, सगुण साकार आहे. त्या ईश्वरी अंशाच्या चिंतनेने त्याचं स्मरण करून आजच्या दिवसाची आपण सुरुवात करूयात. हेदूट वीट्स अगेन्स्ट आजदेगाव या दोन संघांदरम्यानची लढत आहे. नाणेफेकीचा कौल लागलाय तो आजदे संघाच्या बाजूने आणि मॉर्निंग सेशन जरी असलं तरी मात्र बॅटिंग करण्याचा त्यांनी धाडसी निर्णय घेतलेला आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चिन्मय पाटील आणि करण पाटील. हिमाचल प्रदेशसाठी रणजी क्रिकेट खेळायला रणजी पटू आहेत चिन्मय. तर बॉलिंग मार्कवरती दुटणे एक्सप्रेस रोहित पाटील पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ ऑन साईडला मिड विकेट आहे. धावाला होती सुरुवात. दोन्ही संघांना विजयाच्या लाख लाख शुभेच्छा. ओ व्हेरी फर्स्ट बॉल फुल लेंथ होता. ॲक्शन रिप्लेमध्ये एक्झॅक्ट आपण पाहूयात पिचिंग कुठे झालेली या बॉलची. ओव्हर द विकेटने रोहित पाटीलला आपण बघितलं पहिलाच हा बॉल क्रीजचा कोपरा. बॉल टाकत असताना आपण बघितलं रोहित कडून आणि बॉल जिथे पडला त्या बाजूला स्ट्रायकिंग एंडला तिकडे क्रीजच्या कोपऱ्यातच बॉल पडलेला आहे. वाईट यॉर्कर. पहिला डॉट बॉलने सुरुवात करत असताना आपण पाहतोय रोहित पाटील. पुढ्याला वेळ खेळला. मिस टाइम आहे. डीप मध्ये धीरज येत आहेत व्यवस्थित बॉलवरती पोहोचलेत. चांगली कॅच. चिन्मय शून्यावरती होतोय बाद. आज दिला पहिला झटका. आणि हिमाचल प्रदेशसाठी रणजी देखील खेळलेला चिन्मय मात्र या मॅच मध्ये शून्यावरती बाद झाला. रोहितने पहिली विकेट मिळवली. मैदानाच्या आत आले अमोल काळन. फुल लेंथ होता. ड्राईव्ह केला समोर. मिड ऑफला चेस करून बॉल मागे. ओ मिसफील्ड झाले. बॉल चालला आता मागे. विकी कडून फंबल झाला आणि अखेर बॉल निघालाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या 4 धावा आज देसाठी. प्रिव्हियस मॅचमध्ये धावसंख्या मात्र पहिल्या डावामध्ये आपल्याला कमी पाहायला मिळाली. काल आपण जर बघितलं पहिल्या 6 मॅचेसमध्ये प्रत्येक डावामध्ये 50 पेक्षा जास्त धावा होतो. त्या पूल केलेल्या पहिल्या बाउन्सवरती त्या ठिकाणी धीरज येत्या टीममधून फिल्डर करणने चान्स घेतली होती. करण अर्ध्या विकेटपर्यंत आलेला आहे मात्र अमोलने त्याला नकार दिलाय. या क्षणाला जर कदाचित रनआउटची विकेट पडली तर मात्र इकडे आपल्याला डॉमिनेट करू शकतात हेदुटणे संघ. टॉस जिंकून आजने मॉर्निंग सेशन जरी असला तरी बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला. मला आठवतोय शेवटचा सामना जो आय थिंक नावाईच्या स्पर्धेमध्ये आजदे आणि हेदुटणे बी मध्ये झाला होता
तिकडे धावसंख्येला कदाचित जे चेस करता आलं नव्हतं त्या कारणास्तव कदाचित रणनीतीमध्ये कर्णधाराने बदल केला आणि बॅटिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. जिथे चिन्मय शून्यावरती बाद देऊन आलेल्या आतापर्यंत आपण पाहतोय 5 धावा. बॅकफुटला थांबला होता, चांगला कटचा फटका आलाय, निघाला बॉल कवा पॉइंटला सीमारेषेच्या बाहेर, चौकार. फार ऑफस्टमचा बाहेरचा बॉल, ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा आपण पाहू. ऑफस्टमचा बाहेरचा, ऑफ कटर टाकायचा होता, कमी गतीने बाउन्सर टाकला, वेट वॉच देन कट, कवा पॉइंटला आलेला चौकार. आणि धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 9 धावा पहिल्या षटकातील. अनेक बॉल बाकी, समोर टाकला होता आउटसाइड थिकेज आहे, पॉइंटला फिल्डर. एक धाव पहिल्या षटकाचा खेळ संपला. 10 for 1. स्वर्गीय यशवंत काळन स्मृती 11 आज दे. कलाकाराचा आराध्य म्हणजे गणपती बाप्पा, 14 विद्या 64 कलांचे आराध्य आधिपती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 10 धावा, पहिली विकेट आली जी शून्यावरती होती आणि देन एक मिसफिल्डचा चौकार आपण बघितला तर एक चांगला फटका करणकडून आला. तिकडे 2 चौकार आणि या चौकारांसोबत पहिल्या षटकाचा खेळ संपला. 10 धावा धावा फलकावरती आहेत. पहिली विकेट जामध्ये आणि आता सेकंड पावपल्यामध्ये कॅप्टन लालचंद्र भंडारी बॉलिंग मार्कवरती आलेत. स्वर्गीय यशवंत काळन स्मृती 11 आज जे संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सतरंगी स्पोर्ट्स हेदूट नेबी. ऑन साइड डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, देन मिड ऑफ लाट ठेवलं त्यांनी आणि थोडासा वाईट ऑफ लॉंग ऑफ डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हर खाली आहे, शॉर्ट कव्हरचा पॉईंट, थर्ड मॅन फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग आतमध्ये. पहिला बॉल फुल टॉस होता, ड्राईव्ह करायचा होता, मात्र आउटसाइड एजने पॉईंटने इथे डेरेकेटला चान्स घेतली होती, फिल्डर पोहोचलाच होता. सिंगलने धावसंख्या मात्र जर आपण बघितली तर 11 या आकड्यावरती. जर बॅकिंगला आलेल्या फिल्डरकडून मिस्टेक झाली असती तर अमोल आणि करणने मात्र सेकंडचा प्रयत्न केला असता. मागचा डाव जरूर जितेश शिलारान कंपनी, वीर बजरंग कंबालपाडा बीला जरूर फलंदाजीमधून खास करून सतरंगीच्या स्पर्धेमध्ये देखील आता नुकतीच झालेली स्पर्धा तिकडे फार धावा कमी झाल्या होत्या. स्विचेटचा प्रयत्न होता, कन्व्हिन्सिंग स्ट्रोक तर नाही, एज घेतली होती. विकेट किपरकडे बॉल आलेला आहे, धाव मिळणार नाही, डॉट बॉल. बॅटिंग ऑर्डर खास करून जे फलंदाज आहेत, सरावादरम्यान तुम्हाला तसा खेळ करावा लागणार आहे, आत्मविश्वासाने स्पर्धांमध्ये उतरावं लागेल आणि अपोनंट टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला चांगले बॅटिंग करावी लागेल. नवीन संघ, बरेचसे नवीन खेळाडू जितेश शेलार यांच्या तालमीमध्ये सध्या तरी घडत आहेत. ओव्हर पिच लॉफ्ट केला, गॅपमध्ये बॉल आहे, वाईडिश लॉंग ऑनकडे, लॉंग ऑनचा फिल्डर येत आहेत रोहित, मात्र इथे सहजरित्या आपण पाहतोय 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले पुढे ती 13 या आकड्यावरती. दर्जेदार प्रक्षेपण आहे. ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट, ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट live.in कालपासून या स्पर्धेला हायलाइट करण्याचं काम या पंचक्रोशीमध्ये ज्यांनी केलेलं आहे. स्विचेटचा प्रयत्न, वेगवान बॉल, अपील होतीये, मात्र इथे अति स्पष्टपणे अंपायर्सने फेटाळलेली आहे. वेस्टला बॉल ब्रश होऊन विकेट किपर प्रदीपच्या हातामध्ये येत असताना ऍक्शन रिप्लेमध्ये ते क्लिअर होणार आहे. स्विच तर केला मोलने, पण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही, जो बाउन्स त्याला पाहिजे होता. रिव्हर्स पुलचा प्रयत्न होता, नाही भेटला बाउन्स आणि बॉल थेट आला विकेट किपरकडे, डॉट बॉल. धावा थांबल्या 13 वरती, बॉल आणि बाकी या षटकातील 2. अर्ध्या षटकांचा कल्याण डोंबिवलीचा राजा, बॅटचा चेहरा उघडला, मिस टायमिंग आहे, डाउन द ग्राउंड, लॉंग ऑफ, वेल जज कॅच, 1 more विकेट डाउन, 13 for 2. स्वर्गीय यशवंत काळन स्मृती 11 आज दे.
चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळाली लॉंग ऑफला कल्पेश काळन यांच्याकडून आणि 13ला दुसरी विकेट आलेली आहे. करण मात्र अपेक्षा करतोय की माझ्यासोबत एखादा खेळाडू खेळावा, आपण पार्टनरशिप करूया आणि त्या पार्टनरशिपने मात्र आता हेदूटने बीचच्या अगेन्स्ट आपण धावा बनवल्या पाहिजेत. जी बॅटिंग ऑर्डर त्यांची आहे आणि हे स्कोरिंग राऊंड आहे. कालचा पहिला 6 मॅचेसमध्ये प्रत्येक डावामध्ये 50 पेक्षा जास्त धावा झाल्या होत्या. म्हणजे एका मॅचच्या दोन्ही डावांमध्ये 100 पेक्षा जास्त धावा आपण पाहत होतो. मोस्ट रन स्कोरर इंडिव्हिज्युअल 2 इनिंगमध्ये 58 अमर, तर तेजस मात्र उत्सर्गरचे 5 विकेट 2 इनिंगमध्ये. विकेट टेकर टॉप एज आहे, विकेट किपरला चान्स, 1 विकेट डाऊन. जबरदस्त गोलंदाजी कर्णधार हेदूटने बीडचे लालचंद्र यांच्याकडून 13ला तिसरा धक्का, 0वरती बाद होत आहेत यश पाटील. दोन षटकांचा खेळ संपला आणि धाबोफलकावरती आपण पाहतोय त्या फक्त 13 धावा, 3 विकेट ज्यामध्ये पडलेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी कर्णधार लालचंद्र वंडर यांच्याकडून लाईन ऑफ अटॅक क्लिअर केला होता. ऑफस्टम्पच्या बाहेरचे वारंवार बॉल येत होते आणि राऊंड द विकेटने जो त्यांच्या गोलंदाजीमध्ये त्यांना बाउन्स मिळतो त्यांच्या बॉलिंग ॲक्शनने, त्याचा फायदा जरूर त्यांनी उचलला. मात्र डॉमिनेट करणारी बॉलिंग झाली. 2 ओव्हर्स पॉवर प्लेला कॅपिटलाइज करता आलं नाही. धावा फक्त 13 बनलेल्या, 3 विकेट वन्स अगेन कंटिन्यू करत असताना रोहित पाटील. पुल केलेला गॅपमध्ये बॉल, मिड विकेटला ती गॅप कव्हर केली आहे. चांगली फिल्डिंग, डबलला चान्स. नवीन आलेले बॅटर शनी जरूर घेत होते पण करणने थांबवलंय. एका धावेने धावसंख्या आपण सध्या पाहतोय ती 14. सकाळचं प्रसन्न प्रफुल्लित करणारं वातावरण आहे. दत्तकृपा साऊंड्सद्वारे मॉर्निंग सेशनमध्ये भक्तिगीती येत आहेत. पहिली मॅच फार लवकर जरूर कंप्लीट झाली. ऑफ कटर यावेळेला कटरचा वापर रोहित पाटील सुरुवातीपासून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात थोडी युनिक बॉलिंग ॲक्शन होती, त्यानंतर पुन्हा त्याने चेंज केली. लेदर बॉल क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवलेले आहेत आणि फार कमी वेळेमध्ये खुल्या गटातील क्रिकेट देखील तो खेळलेला आहे. आणि तो अनुभव जेव्हा तुम्ही खुल्या गटातील क्रिकेट खेळता, कॉम्पिटेटिव्ह लेवलला खेळता, ग्रामीणचं क्रिकेट सोडून वरती तालुकान्याय असेल, ऑल इंडिया ओपन असेल, तेव्हा तो अनुभव तुम्हाला मिळतो. बॅकफुटवरती यावेळेला पंच करण्यात आला बॉलला. डीपमध्ये फिल्डर आहेत, गॅप मिळाली ना, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून स्मॅश करायचं होतं करणला, थोडासा लेट झाला. देन कवचला बॉल. एका धावेने धावसंख्या सध्या आपण पाहतोय 16वरती. करंट 100 फार कमी आहे, 6.40 आहे, त्यामुळेच आपल्याला फक्त प्रोजेक्टेड स्कोर 32 दाखवत आहे. 16 धावा आहेत. अटॅक करावा लागेल तुम्हाला विकेटची पर्वा न करता. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. ऑन साईडला उडवलाय बॉलला, डीप स्क्वेअर लेग जरूर पाहतोय, पाहतच राहील तो फिल्डर. त्याचा वरतून बॉल सीमारेषा पार, षटकार. पुढे टाकला आणि बॉल थेट डीप स्क्वेअर लेगकडे सीमारेषेच्या बाहेर. स्कोअर्स ऑन 22. वन सेकंड बॅट फिरले, मिस टायमिंग. लॉंगच्या फिल्डरने चान्स घेतली. चांगला अटेम्प्ट होता बट कॅच ड्रॉप झाले कल्पेशकडून. या अगोदर त्या बाजूने त्याने जबरदस्त कॅच पकडलीच होती. मात्र आता मिस्टेक आणि जीवनदान मिळते शनीला. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपण पाहतोय ती 24. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातील शेवटचा बॉल आहे. रोहित पाटील एक्सपेरिमेंट करत असताना पाहायला मिळाला. तो विकेट साठी चान्स घेतोय. त्याच्या अगेन्स्ट या ओव्हरमध्ये थोड्या कव्याना धावा देखील आलेल्या आहेत, त्या पाहिजेत आज दिला. बॅट स्विंग चांगला बट रेंजमध्ये बॉल नव्हता. फार लांब ऑप्शन पासून ठेवला होता आणि इथे शेवटच्या डॉट बॉलने 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपण पाहतोय 24 धावा, 3 विकेटचं नुकसान. लालचंद्र भंडारी एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला कॅप्टन आपल्याला असल्याचे पाहायला मिळत आहेत सार्थक पाटील. स्वर्गीय यशवंत काळन स्मृती 11 या नावाने आज आपल्याला
संघ पाहायला मिळतो तो आज जे म्हटलं की आमचे समालोचक नितीनजी कान यांचा गाव. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये देखील ते जरूर येणार होते, पण काही कारणास्तव त्यांचे बंधू यांचं निधन झालं. स्वर्गीय जयदास कान त्यांना देखील या स्पर्धेद्वारे शब्दसुमनांनी आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहूयात. ड्रिंकचा सिग्नल आहे. चला एक्स्ट्रा प्लेअरला विनंती आहे, लवकरात लवकर पाणी घेऊन जा. पण 24 धावा झालेल्या आहेत. ॲव्हरेज स्कोर आहे आतापर्यंत. पण पुढची 2 ओव्हर्स करण पाटील सेट बॅटर आहे. शनीच्या बॅटमधून एक षटकार आला. दोघांकडून अपेक्षा जास्तीत जास्त आहेत. आज स्क्वॉडमध्ये जर आपण बघितलं तर प्रवीण अजूनही मला दिसत नाहीये की आहे का माहीत नाही, पण पाहूयात यानंतरचा खेळ कसा असेल. आजचा 50 पर्यंत तुम्हाला पोहोचावं लागणार आहे. कालचा जो पहिला दिवस होता विकेट पाटा विकेट आहे. काल जेव्हा मॉर्निंग सेशनमध्ये जर तुम्ही या मॅचेस पाहत असाल, लांबून तुम्हाला कॉन्क्रीटची विकेट दिसेल, इतकीच सपाट होती. आता थोडी पॉपिंग क्रीज दोन्ही बाजूची. बॅट जेव्हा आपले बॅटर स्टान्स घेत असतात त्यामुळे थोडीशी ती माती, लाल माती आपल्याला दिसते. पण काल जर तुम्ही मॉर्निंग सेशनमध्ये विकेटला बघितलं असतं तर मात्र ती कॉन्क्रीटची वाटली असती. इतकी पाट आहे, सपाट आहे. आणि बॉल ज्या पद्धतीने बॅटवरती आले आणि हवा खेळती राहते. कालही 11 पर्यंत हवा नव्हती. 11 नंतर संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत वारा खेळत राहतो आणि त्यामुळे तो बॅटर्सला कुठेतरी ॲडव्हान्टेज देतो. हवेत जेव्हा बॉल असतो काही इंचेस आपल्याला या बाजूला तो पुढे जात असताना, फ्लाय होत असताना पाहायला मिळतो. 3 षटकांचा खेळ संपला. 24 धावा, 3 विकेट देखील पडलेल्या आहेत. पार्टनरशिपची गरज आहे. शॉर्ट आणि स्वीट सध्याच्यारी ही 4th विकेटची पार्टनरशिप आपल्याला शनी आणि करण पाटील या दोन्ही बॅटर्समध्ये पाहायला मिळते. मागचा सामना जरूर वीर बजरंग कंबालपाडा बी बद्दल आपण चर्चा करत होतो. जितेश शिलार आणि सर्वच्या सर्व यंगस्टर आहेत, ज्यामध्ये ओमकार असेल, योगेश जरूर सिनियर प्लेअर आहेत. पण सरावादरम्यान तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत. सरावादरम्यान जर तुम्ही आत्मविश्वासाने खेळता, चांगल्या बॉलरच्या अगेन्स्ट तुम्ही प्रॅक्टिस करता, तर मॅचमध्ये तो प्रेशर येणार नाही. जितेश शिलार ऑलरेडी मोठमोठ्या संघांमध्ये आजवर मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत. पण एकटा खेळाडू तुम्हाला मॅच जिंकून नाही, स्पर्धा जिंकून देऊ शकत नाही. एखादा मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळते, पण त्यालाही साथ हवी. क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे. जेव्हा बॉलिंग युनिट एकत्रित काम करेल आणि तुमची बॅटिंग ऑर्डर एकत्रित काम करेल, तुम्ही कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळाल, जशी सिच्युएशन आहे तसा खेळ कराल, तेव्हा तुमचा विजय पक्का होईल. छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या तरी फार मोठा इम्पॅक्ट टाकून जातात. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा 24 आहेत. 3 विकेट पडलेत आणि 4th ओव्हरमध्ये यंग टॅलेंट येते दुटणे बी भूषण काळन. हेमचंद्र काळन प्रसिद्ध पिच क्युरेटर यांचे चिरंजीव. शॉर्ट बॉल तर जरूर, बट इथे जास्त राईट झाला. अंपायरचा इशारा आलाय व्हाईट बॉल आणि 1 for the ओव्हर. एका बाउन्सरचा कोठा संपलेला भूषण काळांचा षटकातील. सेकंड बाउन्सरला आता दंडित करण्यात येईल अंपायरकडून. 25 धावा फलकावरती. करण पाटील मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्याचकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहेत. दरम्यान आदरणीय वासुदेवजी कान हेदुटणे यांचं आगमन झालंय. मी गावदेवी क्रिकेट संघ गेसर यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करेन. ऑन साइडला उडवलाय बॉलला, परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड आणि बॉल निघाला मिड विकेट. हवाई यात्रेसाठी षटकार. फटकाडवा बॅटने थेट मिड विकेट हवाई यात्रेसाठी बॉलला पाठवलंय आणि या फटक्यांची नितांत गरज आहे. धावसंख्या थांबली होती, तिला आता उभारी चालना देण्याचं काम करण पाटील करतोय. षटकार स्वागत भूषणचं केलंय मागच्या वाईट नंतर आणि धावा 31. 31 धावा फलकावरती. 11 चेंडूंचा आणि बाकी आहे. धावा बनवू शकतात. ही बॉलिंग ऍक्शन भूषणची आणि त्यालाही माहित होतं. कन्व्हिन्सिंग स्ट्रोक होता. जसा बॉल बॅटवरती आला तो थेट मिड विकेटच्या बाहेर गेलाय. हुक केला बॉलला, गॅपमध्ये बॉल आहे. बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये फिल्डर येतात त्या ठिकाणी. कल्पेश फिल्डिंग चांगली झाली. डबलला चान्स करणने घेतले. थ्रो थोडासा डीप मधून येईल. त्या अगोदर 2 धावा सहजरित्या मिळतील. डीप बाउंड्री, सर्वाधिक डीप बाउंड्री आता जिकडे बॉल गेला होता ती आपल्याला पाहायला मिळते या गेसरच्या क्रीडा नगरीची. आई गावदेवी चषक 2025 मध्ये सध्या आपण आहोत. दुसरा दिवस आहे. आजचा पोलचा आपण विचार केला तर एकंदरीत तुम्हाला आजही 12 संघ पाहायला मिळतील. पहिल्या मॅच मध्ये वाखन बीने विजय मिळवला. हेदुटणे आणि आज हा सामना सुरू आहे. कार्डी आणि डायगर यानंतरचा जो सामना आहे, दोन्ही कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. खेचून मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला मिस टायमिंग. रोहित सेफ हँड आहे. चांगली कॅच. करणची विकेट आली आहे महत्वपूर्ण क्षणाला. 33 ला बसतोय. 4था धक्का स्वर्गीय यशवंत काळन स्मृती 11 आज दिला.
33 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विकेट 4 पडलेले आहेत. टायगर संघाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अंडर 19 DPL ज्यांच्याद्वारे आपल्याला पाहायला मिळाली. डोंबिवली प्रीमियर लीगचे आयोजक. दुसऱ्या बाजूला डोंबिवली प्रीमियर लीग रेग्युलर जे आपल्याला पाहायला मिळाली जितेशजी शेलार यांची उपस्थिती आपण पाहत आहोत. लास्ट मॅच इन ॲक्शन होते. शॉर्ट बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड कॉपी बुक स्टाईल. काय फटका आलाय. साई काळन साई विनोद काळन षटकार. जो बॉलर आहे भूषण आणि बॅटर आहे साई एकाच लेदर बॉल क्रिकेटच्या अकॅडमीमध्ये सुरुवातीला खेळलेले आहेत. कुठेतरी दोघांना ते हेवे दावे दोघांचे माहीत आहेत. आणि हा जो बाउन्सर आला जी स्ट्रेंथ भूषणची देखील आहे मात्र त्याच बाउन्सरला पुल करत असताना पाठवलं. आला बरोबर इरादे स्पर्श केलेत साई विनोद काळन. कॉर्पोरेटर आजचे विनोदजी काळन यांचे चिरंजीव आहेत. जबरदस्त येस नो डाऊट. रोहित शर्मा रिकी पॉन्टिंग या दोघांची आठवण करून देणारा पूल आला. षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले 39 वरती. गरज आहे 2 षटकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेत. अजूनही 2 बॉल बाकी आहेत आणि धावा सध्या आपण पाहतोय ते 39. जे प्रोजेक्टेड स्कोर अगोदर आपल्याला 32 दाखवत होतं ते 54 वरती आता दाखवते. त्याचं कारण आहे करंटचा षटकार साईचा षटकार. धावा धावफलकावरती 39. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ देन आपण जर बघितलं तर फिल्डर कवचला देखील सेट करण्यात आलेला आहे. बरेचसे बॉल त्या रिजनमध्ये जेव्हा जेव्हा जातात तेव्हा मात्र आपण जरूर ते हरवलेले बघितलेले आहेत. व्हॉलेंटियर्स जरी असले तरी ते घनदाट झाडी आहे तिथे बॉल सापडणं थोडंसं कठीण आहे जर तो तितकाच दूर जात असेल तर. आणि या स्पर्धेचा नियम आहे कधी बॉल हरवला फुटला भिजला तर तुम्हाला नवीनच बॉल देण्यात येईल. जास्त वेळ मॅच देखील थांबणार नाही. जर मॅच बॉल येत नसेल तर अंपायर देखील तुम्हाला लगेचच नवीन बॉल देतील. तो घेऊन तुम्हाला खेळावं लागणार आहे. आजही पहिल्या फेरीतील 12 संघ आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच खाडे आणि टायगर इंटरेस्टिंग मॅच ती देखील असेल. 39 धावा आहेत. साई आलाय षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. भूषण 15 धावा आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत. कमबॅक त्यालाही करावं लागेल. समोर डाऊन द ग्राउंड ऑन द राईट्स लॉंग ऑफला नो चान्स फॉर द फिल्डर. वा साई वा षटकार. फटके आले दोन्ही कॉपी बुक स्टाईल आले. लॉंग ऑफला क्लिअर करणारा हलका आत येत होता बॉल ऑफ कटर होता. भूषणचा मात्र स्ट्रेट बॅटने समोर. 45. रोहित शर्माची आठवण धावा 45 सध्या जो त्याचा जर्सी नंबर आहे. यावेळेला कट करायचं होतं मागे थांबला आणि इथे येतोय शेवटचा डॉट बॉल. षटक संपन्न होतात 4 धावात 45. 4 विकेटचं नुकसान बॅटिंग करत असताना स्वर्गीय यशवंत काळन स्मृती 11 आज दे. एदुडनेचे श्रीमान मीनाजी कान यांचे आगमन झालेले आणि त्यांचे परम मित्र चेतन भोईर यांच्याकडून तुम्हाला निमंत्रण आहे. या आपण मंचावरती GCC केसर या आई गावदेवी चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहेत. धावा 45. 4 विकेट ज्यामध्ये पडलेल्या आहेत. करण पाटीलची सुरुवात होती.
देन अमोलने त्याला साथ दिली आणि त्यानंतर मात्र आता साई काळंदे हा मोर्चा सांभाळला आहे. जबरदस्त 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. शनीच्या बॅटमधून आपल्याला एक षटकार पाहायला मिळाला आहे. टायगरचे कॅप्टन आलेले आहेत. मी खार्डीच्या कर्णधारांना विनंती करेन तुम्हाला यायचं टॉससाठी. चेतन भोईर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी साहिल पाटीलला 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. यंगस्टर आहेत. या सीझनमध्ये त्यांनी डेब्यू केलेलं या संघामध्ये. 4थी ते 5वी स्पर्धा खेळत असतील. पाहूयात लास्ट ओव्हर पहिला बॉल ऑन साईडला उडवायचा होता. बॉल आत लागला बॅटच्या टिप्स कोहलीकडे चाललेला आहे. येस नो डाऊट आकाशजी. चेतन भोईर आणि हेदूटने संघाचं फार जवळचं नाते. बऱ्याच वेळेला आमच्या ग्राउंडवरती देखील ते सराव करण्यासाठी येतात. फार घनिष्ठ संबंध आहेत या संघातील खेळाडूंचे. या गावातील बरेचसे त्यांचे मित्र आहेत आणि शाळेतील मित्र जरूर मिन्नात खान यांचं देखील आगमन झालेले. डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट बॅटने चांगला फटका आला. फिल्डर आले त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली झाली. डबलला चान्स. रनआउटच्या आता इथे विकेट जाऊ शकते आणि ती गेली आहे. फलंदाज 47 ला 5वा बाद आज देचा. चांगली फिल्डिंग कल्पेश कडून लॉंग ऑफ मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. चांगला थ्रो आला. साहिलने कव्हर केला आणि देन रनआउटची विकेट. साहिलला स्ट्राईक पाहिजे आणि नो डाऊट त्याच्या बॅटमधून जे फटके येतात कन्व्हिन्सिंग स्ट्रोक आहेत. धावा देणारे स्ट्रोक आहेत. त्यामुळे तो स्ट्रायकिंग एंडला पुढे गेला. कॅप्टन सार्थक आगमन ऑफ स्ट्राईक. बॉल बाकी आहेत अजूनही 4 धावा. धावफलकावरती 47. फ्लिक केला. व्हॉट अ शॉट इज दॅट. वाह आणखी एक राजस फटका आलाय. 6 धावा. तीन फटके आणि तीनही कॉपी बुक स्टाईल आले. पूल आला. देन समोर जो आपल्याला लॉंग ऑफला पाहायला मिळाला स्ट्रेट बॅटने लॉफ्ट करत असताना आणि हा फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉटम हँड त्याची ताकद आणि चेहऱ्यावरती असलेला आत्मविश्वास. 3 षटकार आतापर्यंत डावामध्ये साईडच्या बॅटमधून. धावा 53. स्लॉगवर 8 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. खोलात होता बॉल. डाऊन दी ग्राउंड चाललाय. लॉंग ऑन लॉंग ऑफने जरूर त्या ठिकाणी चान्स घेतले. थोडीशी मिस्टेक झाली. 2 धावा जातील आता आणि या 2 धावांनी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेली आपण पाहतोय ती 55. 55 धावा. 1 शॉट. अंपायरचा सिग्नल आलाय म्हणजे धाव मिळेल ती एकच या बॉलवरती. आणि पुन्हा तुम्हाला स्कोर सांगतोय. धावा फलकावरती झालेल्या आहेत त्या 54 धावा. 54 रन्स. कार्डीच्या कॅप्टनला विनंती आहे. गावदेवी कार्डी टॉससाठी तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे प्लीज. मिड इनिंग मध्ये टॉस कंपल्सरी आहे. ऑन साईडला बॉलला टर्न करण्यात आला. मिड विकेटला बॉल थोडासा वळला. भूषण ऍक्शन मध्ये थ्रो त्याचा आलाय. ओ रनआउटला चान्स असेल आणि साईची विकेट जाईल. तीच पाहिजे होती एदुटनेला. 55 ला 6. स्वर्गीय यशवंत काळ स्मृती 11 आज दे. थोडासा नाराज असेल कारण चांगल्या फिनिश अपेक्षा त्याच्याचकडून होती. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी मिळाला असता मात्र सार्थक आणि साईमध्ये ते कॉर्डिनेशन झालं नाही आणि त्याची विकेट पडले. निलेश कान शेवटचा बॉल फेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतात. मात्र मंचावरती येसरचे पोलीस पाटील आणि नामवंत खेळाडू अनंताजी पाटील यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे तुमचंही. ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आकाश भोईर असतील, अनंताजी पाटील असतील, या दोन्ही गेसरच्या सुपुत्रांची आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा बॉल या डावामधला साहिल पाटील. थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल. एज घेऊन विकेट किपरने चांगली कॅच पकडली. डाव पहिला संपला
55ला विकेट पडल्यात 7. स्वर्गीय यशवंत कान स्मृती 11 आजदेच्या आणि 56 धावांचं टार्गेट आहे सतरंगी स्पोर्ट्स एदुटणे समोर. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. हे आपण बघूयात. टॉसकडे एका बाजूला असेल जनुमान डायगर आणि एका बाजूला असेल गावदेवी खार्डी. मंचावरती गेसरचे पोलीस पाटील आणि त्यासोबत नामवंत खेळाडू अनंतदादा पाटील आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य टॉस केला जाईल. गावदेवी खाडे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जनुमान डायगर. दोन्ही यंगस्टर कॅप्टन आहेत. कॉल असेल खाडेचा कॅप्टनचा. हेड इज द कॉल. हेड सिटी. सो टॉस खाडेने जिंकला. मी मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करेन. नीरज आपण थांबा. नीरज थँक्यू सो मच. अनंतदादा पाटील टॉस जिंकलाय. मित्रा काय डिसिजन आहे? डिसिजन पेंडिंग ठेवतो जरा पोरे यायचे. आता ऑलरेडीच मला वाटलेलं की तू एकटाच आलेला आहेस, फार घाईने आलास. प्रवास कसा राहिला आणि सगळे प्लेयर येणार आहेत की काय ॲब्सेंट आहेत आज? नाही सगळे प्लेयर येणार आहेत. कसा राहिला यंदाचा परफॉर्मन्स? सुरुवातीच्या काही स्पर्धांमध्ये कशी तुमची टीम कसे खेळलेल्या आहेत? मागच्या काही स्पर्धांमध्ये प्राइज मिळाली का? हो, आता पडले टुर्नामेंटमध्ये आम्हाला रनरअप म्हणून आम्ही झालो आणि थोडी खडतर चालू आहे सध्या, बट आम्ही आमचं बेस्ट द्यायचा प्रयत्न करू. कालच्या मॅचेस बघितल्यात का? कारण बऱ्याचशा धावा प्रत्येक, मला तर आठवतं मागच्या पहिल्या 6 मॅचेसमध्ये प्रत्येक मॅचमध्ये 100पेक्षा जास्त धावा होत होत्या. ही खेळपट्टी कशी आहे? आणि जर आता फक्त तुलाच मी विचारलं, अजून तू टीममेटशी चर्चा करशील आणि डिसिजन घेशील, पण तुझा एकट्याचा डिसिजन काय असेल? तू डिसिजन जरूर नंतर देणार आहेस, पण स्वतः जर डिसिजन घेणार असता सर काय डिसिजन असता? फिल्डिंगचा. येस, ओके. शुभेच्छा तुला या मॅचसाठी. नीरज, टॉस तुझा असता, काय असता डिसिजन? फिल्डिंग घेतली असते. ठीक आहे, आता तुलाही माहीत नाही काय करायचं आहे. या स्पर्धेकडे कसं पाहतोयस? स्पर्धा खूपच छान आहे आणि ग्राउंड पण खूप छान बनवले आहे यावर्षी आणि आकाश भोईर आहे तिथे. स्पर्धा खूपच छान होतं. सेकंड मॅच, थर्ड मॅच खेळायची होती. किती लवकर उठलास? किती वाजता? दररोज कितीला उठतोस? आज कितीला उठलास? दररोजचा रुटीन वेगळा आहे आणि आजचा जे दिवशी मॅच असतो तेव्हाचा रुटीन वेगळा आहे. येस, रुटीनमध्ये काही चेंजेस होतात जेव्हा मॅचेस असतात. पण आज डायगर पूर्ण स्क्वॉड आहे की काय ॲब्सेंट आहेत? बऱ्याच वेळेला आम्ही पाहतो की स्क्वॉडमध्ये बरेचसे बदल असतात. या स्पर्धेसाठी कोणता स्क्वॉड आहे? आमचे 4 मेन खेळाडू ॲब्सेंट आहेत, त्यामुळे सर्व यंगस्टर घेऊन नितेश पाटील खेळतोय. त्यामुळे आम्ही बेस्ट द्यायचा प्रयत्न करू. गेसरची स्पर्धा आकाशदादा भोईर म्हणजे वेळेचं बंधन असतं. दिलेल्या वेळेवरतीच तुम्हाला उपस्थित राहावं लागतं. त्या वेळेबद्दल काय म्हणशील? वाटलं नव्हता की टाईम टू टाईम चालू होईल स्पर्धा, पण झाली आणि आम्ही आलो टाईमवर. या शुभेच्छा तुला या मॅचसाठी. म्हणजे खाडीचा कॅप्टनने टॉस जिंकला. डिसिजन त्यांनी सध्या तरी पेंडिंग ठेवलेलं आहे. आपण वया त्या ऑनगोईंग मॅचच्या दिशेने हेदुटणे अगेन्स्ट आज इट्स ओ ट्यू कॉम्बॉक्स. थँक्यू. बॅटिंग करणारी टीम सतरंगी स्पोर्ट्स हेदुटणे. ओपनिंग पेअर लवकरात लवकर पाठवा प्लीज. व्हीआयपी डाईसवरती सध्या तुम्ही पाहतात पोलीस पाटील आणि नामवंत खेळाडू अनंतदादा पाटील गेसर. त्यासोबत सध्या ज्यांची चर्चा राहिली गेसर संघामध्ये चेतनजी भोईर आणि आदरणीय वासुदेवजी कान हेदुटणे यांची उपस्थिती मंचावरती आहे. हेदुटणे आणि आजेगाव हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात. 55 धावा पहिल्या डावामध्ये बनवल्यात. आजदे संघाने 56 धावांचा आता टार्गेट चेस करायचं पहिल्या विजयासाठी सतरंगी स्पोर्ट्स हेदुटणे संघाला. प्रदीप काळंद आणि रोहित पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येते आणि हेदुटणे बी संघासाठी हे क्रीडांगण फार लकी राहिलेलं आहे. जेव्हा जेव्हा गेसरची स्पर्धा आपण बघितलेली आहे त्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्यांचा मागच्या 2 पर्वांमध्ये राहिला आहे. सो अपेक्षा जरूर ते 30 घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. आज जे संघ पहिल्या मॅचमध्ये त्यांच्या अगेन्स्ट आहे. साईने जबरदस्त फिनिशिंग टच दिला. शेवटचा बॉल त्याला जरूर, तेव्हा तो रनआउट झालेला आहे. अंपायर्स प्लीज मॅचला लवकरात लवकर सुरुवात करायची. आता दोन्ही अंपायर्स आमचे शाहिद मोमीन सर आणि जय पवार सर.
दोन्ही अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये. चेतनजी भोईर घेसर यांच्याकडून पारितोषिक आलेलं रोहित आणि प्रदीप यांच्यासाठी. बॅक टू बॅक 3 चौकार, बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. 30 बॉल 56 धावा 21 या मॅचमध्ये. दुसऱ्या दिवसाची ही मॉर्निंग सेशन मधली खेळपट्टी. पहिल्या मॅच मध्ये मात्र लो स्कोर जरूर आपण बघितला. वाकडेने चांगली बॉलिंग केली, चांगली बॅटिंग केली, त्यांनी विजय मिळवलाय. आता ॲव्हरेज स्कोर आहे 56 ला चेस करायचं आहे. पहिलं षटक ज्याने पहिल्या डावामध्ये जबरदस्त शेवट केलाय तो साई काळन आलाय पहिल्या षटकामध्ये. दोघे अष्टपैलू आहेत, रोहित पाटील एदुटणेचा, साई विनोद काळन आज देशे. पहिला बॉल, दोन्ही संघांना शुभेच्छा. वेळचं बंधन आहे, विदिन 20 मिनिट्स तुम्हाला 4 षटकं टाकायचीच देत. 25 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला पहिला डाव संपवायचा आहे. या सूचना आम्ही कालच्या पहिल्या मॅच पासून करत आहोत. ठीक आपण पाहतोय 10 वाजून 36 मिनिटांनी पहिला बॉल. फुल टॉस होता, टॉप एज, चान्स बनली आहे. थर्ड मॅन नाही तर यावेळेला पॉइंटने चान्स घेतली. चांगली कॅच, पहिला धक्का शून्यावरती, रोहित पाटील बाद. पहिलाच बॉल ऑन साइडला स्लॉक स्वीपचा प्रयत्न जरूर होता, जो त्याचा पेटन शॉट देखील आहे. पण इथे एज घेऊन बॉल हवेत होता आणि असं वाटलं की शॉट थर्डमॅन येतो कॅचसाठी, पण पॉईंटने कॉल दिला होता. हरेश मुठेने कॅच पकडली आहे. कॅच कोणीही पकडू द्या, त्यांना विकेट पाहिजे होती, ती विकेट मिळाली आहे. सुरुवात आपण जर बघितली पहिल्या डावाची देखील विकेटनेच झाली होती. जेव्हा रोहितनेच विकेट काढली होती ती चिन्मय पाटीलची, आता साई विनोद काळाने विकेट काढली रोहित पाटीलची. लेफ्टी धीरज मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आता आतमध्ये ऑन साइडला आता फिल्डर आपण पाहतोय मिड विकेटला सेट करण्यात आला. कवचला आत बोलवलं आणि देन आपण एक फिल्डर पाहतोय सध्या, तो डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन रिजन मध्ये. प्रत्येक टीम जेव्हा या स्पर्धेमध्ये येते चेंडूची चाच पडताळणी करण्यात येत आहे. सिक्सर सुप्रीमो चर्चेत राहिलाय. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल, वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, मात्र इथे अंपायरने सिग्नल दिलाय की व्हाईट बॉल आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो राऊंड विकेटने रिटर्न क्रीजचा बाहेर पडलाय. नो डाऊट कोणताही संकोच नव्हता अंपायरच्या मनामध्ये. हा इशारा करत असताना पहिल्या अंतर धावेने खातं उघडतंय सतरंगी स्पोर्ट्स एदुटणेचं. 1 for 1. जागा बनवून ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरचे गॅप आहे. निलेश येतोय, मिड ऑफचा फिल्डर मिसफिल्ड झाली आहे. किक दिली बॉलला, लॉंग ऑफला चाललाय बॉल, तो सीमारेषेच्या बाहेर, चौकार. लॉंग ऑफला सॉफ्ट हँडने खेळला होता. कदाचित त्याला वाटलं आपण सिंगल घेऊ, डबल घेऊ, पण त्यामध्ये थोडेसे कॅज्युअल एफर्ट्स पाहायला मिळाले निलेश काळन यांच्याकडून. आणि शेवटच्या क्षणाला बॉल जेव्हा उचलायला गेले तेव्हा पायाने किक लागली आपसुक आणि बॉल मात्र निघून गेला. ऑन साइडला खेचून मारायचा होता, टोला बॉल लागलाय. लॉंग ऑनचे फिल्डर येत आहेत आणि फील्ड करून थ्रो करतील. एक धाव तर सहजरित्या आपल्याला पाहायला मिळते. सिंगल सोबत स्कोर मात्र आपल्याला पाहायला मिळतो तो 5 या आकड्यावरती, 6 या आकड्यावरती. पहिला वाईट, देन चौकार, विकेटही आपल्याला पाहायला मिळाली. 3 बॉल आणि बाकी आहेत. प्रदीप काळन आता राईट बॅटर्स ट्रॅकिंग एंडला येत असताना डाऊन द ग्राउंड ऑन साइडला ऑन साइडला लॉंग ऑफ देखील आहे आणि ऑन साइडला मिड विकेट देखील आहे. P1 मध्ये सध्या फील्ड पोझिशन आहे. आक्रमक शैलीचे बॅटर आहेत आणि साई विकेटसाठी जातो, ही महत्वपूर्ण बाब. तो चान्स घेत आहे P1 मध्ये. शॉर्ट बॉल पंच करण्यात आलाय, जागा दिली होती आणि आता जागा दाखवली बॉलला बॅटरने. कवच सीमारेषेच्या बाहेरची, चौकार.
फक्त ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल आणि तो देखील बाउन्सर कमी गतीने आला, थांबला पूर्णपणे. देन पंच करत असताना बॉलला 4 धावा आल्यात प्रदीपच्या बॅटमधून आणि या चौकारासोबत धावफलकावरती आपण पाहतोय सतरंगी स्पोर्ट्स ईद उठणे बी 10 for 1. 2 बॉल आणि बाकी आहेत. चेस आहे तो अर्थातच 56 धावांचा आणि त्यामुळे पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्याचा ते देखील प्रयत्न करणार आहे. दुसऱ्या बाजूने निलेश अमोल जे सिनियर प्लेयर आहेत लगेचच साईकडे जात आहेत. तुला काय करायचं आहे, या अगोदर चांगली बॉलिंग केलेली आहेस पण मागच्या 3 बॉलला आता धावा आलेल्या आहेत. 9 धावा आपण बघितल्या. ऑन साईडला उडवायचा होता बॉल, बॅटच्या आत लागला, शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत कॅप्टन सार्थक. चांगलं क्षेत्ररक्षण एका हाताने बॉलला त्यांनी गॅदर केलं. सिंगलने धावा 11 वरती पोहोचल्यात. शेवटचा एक बॉल आणि बाकी आहे. असंच समीकरण होतं पहिल्या डावामध्ये. ॲज अ कम्पेअर 10 आफ्टर फर्स्ट ओव्हर. 10 धावा आपल्याला पहिल्या षटकाखेरीज पाहायला मिळाला होता आणि तिकडे एक विकेट पडली होती. एक बॉल आणि बाकी या षटकातील, तर 11 धावा सध्या तरी धावा फलकावरती आहेत. शैलीदार बॅटर आहे धीरज पाटील. वारंवार पॉपिंग क्रीजमध्ये ती हालचाल जेव्हा गोलंदाज तुम्हाला रनवेमध्ये पाहायला मिळेल. जागा दिली आहे, मिड ऑफ आत आहे, लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय. डीपमधून लॉंग ऑनचे फिल्डर येतील पण त्यांना चान्स नाही. पहिल्या टप्प्यावरती आलाय चौकार. षटक पहिलं संपन्न. धावा 15, एक गडी बाद. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 15 धावा, विकेट 1 आली आहे. 24 बॉल आणि 41 धावांची अजूनही या मॅचमध्ये गरज आहे. चांगला खेळ दोन्ही बॅटर्सकडून आपल्याला एक एक चौकार 2 धीरजच्या बॅटमधून आलेत. मिसफिल्ड देखील आपण बघितली. साईजचं षटक ॲव्हरेज राहिलेलं आहे. पॉवर प्लेमध्ये 15 धावा तितक्याही नाही आहेत पण ज्या तुम्ही धावा बनवलेल्या आहेत त्यामध्ये आता अंतर 41 धावांचं आहे. 24 बॉल आणि 41 धावा. हिमाचल प्रदेशसाठी रणजी क्रिकेट खेळलेला. येस, कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या रूल्समध्ये चेंजेस झालेले आहेत. कोणताही बॉलर इनर्स परिधान करून बॉलिंग करू शकत नाही. या गोष्टींची तुम्ही नोंद घ्या जे संघ या स्पर्धेमध्ये खेळतात आणि अन्य पुढील स्पर्धांमध्ये. चोवीस बॉल 41 धावांची गरज. बॅटिंग करत असताना आपण सध्या स्ट्रायकिंग एंडला पाहतोय प्रदीपला. अर्थातच हिदुटणे संघ या 56च्या चेसमध्ये 15ला 1 पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. कमी गतीने लोवा फुल टॉस आउटसाइड एज आहे. शॉर्ट थर्डला बॉल फील्ड केला जाईल पॉइंटच्या मयूर कडून. 1 धाव सहजरित्या मिळाली. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 16 या आकड्यावरती. 23 बॉलमध्ये अजूनही 40 धावांची या मॅचमध्ये गरज आहे. सध्या तरी मॅच बॅलन्स आहे. गोलंदाजांकडून विकेट आल्या, डॉट बॉल आले, प्रश्न विचारण्यात आले फलंदाजांना वारंवार. ते मॅचमध्ये कायम असतील. जी सुरुवात धीरजने केली आहे, प्रदीपने केली आहे, तीच सुरुवात त्यांनी सातत्य पुढे टिकवलं. विकेट न गमावता सेकंड विकेट पार्टनरशिप पुढे जात राहिली तर आजडेसाठी डोकेदुखी ठरणार आहे आणि या धावा तितक्या माग नसतील. कारण कालच्या दिवसाचा खेळ सर्वांनी बघितलाय. क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती, हवा खेळती राहते 11 नंतर आणि दुपारचं सत्र जसं जसं आपण पाहतो धावा प्रत्येक डावामध्ये बनत जातात. सर्वाधिक 93 रन्स आपल्याला काल पाहायला मिळाल्या. केतन, विशाल पवार जबरदस्त बॅटिंग नियोजनाच्या ओपनर्सकडून आपण बघितली होती. जो सर्वोत्तम स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. तर इंडिव्हिज्युअल 52, 150 आपण अमर तांडेलकडून बघितली. स्विच केलंय, चांगला रिव्हर्स स्वीपचा फटका. बॉल निघाला बॅकवर्ड पॉइंट रिजनला, धडक मारतोय चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. स्विच केलं आणि हा बॉल फुल टॉस जरूर होता. ही बॉलरची रिॲक्शन तुम्हाला पाहायला मिळाली दोन्ही गॅपमधून. तर 2 फिल्डरचा वन्स अगेन यावेळेला इनफिल्डच्या वरतून हवेत खेळलाय. सेम रिझल्ट. पहिल्या बाउन्सवरती बॉल सीमारेषेच्या बाहेर. धीरजच्या बॅटमधून आणखी एक चौकार.
रिव्हर्स स्वीपचे आपल्याला चौकार पाहायला मिळाले आणि 3 फिल्डर मात्र आता लगेचच चिन्मयकडे गेलेले आहेत. पहिला बॅटर या स्पर्धेमधला ज्याच्या बॅटमधून लागोपाठ 3 चौकार आलेले आहेत. अर्धशतकांचा राजा मनोज जोशी, पिंट्या दादा आमच्या सोबत आहे. या स्पर्धेचे जे ऑफिशियल स्कोरर आहेत, चांगली माहिती. तर साई पाटील नावाली जे 3 लागोपाठचे त्यांनी षटकार ठोकले होते. आज साईने देखील जरूर 3 षटकार ठोकले, पण ते लागोपाठ नव्हते. 24 धावा आहेत, 2 लागोपाठ 3 लागोपाठ चौकार या ओव्हरमध्ये 2 आलेत. पुन्हा तोच प्रयत्न, पण यावेळेला अर्ली बॅट स्विंग, थोडी बॅट अगोदर फिरली आहे. चेंडूवरची नजर त्याची हटली होती. डॉट बॉल आलाय, बोटं फिरवली, लेग स्टम्पला पुन्हा पिच करण्यात आला होता बॉलला. चांगला चेंडू यावेळेला त्याने जसं बघितलं स्विच करतोय बॅटर. कमबॅक करावं लागणार आहे. धावांचा वेग आहे आणि सेकंड विकेट पार्टनरशिप आतापर्यंत 24 रनची. 20 बॉलमध्ये 32 धावांची अजूनही गरज. कमी गती, फ्लिक केलाय बॉलला, थेट डीप स्क्वेअर लेगच्या वरतून पाटीलचा बॅटमधून आलाय. आणखी एक षटकार. दोन चौकार तर एक षटकार. आता या षटकामध्ये आपण पाहतोय, या देखील षटकाला कॅपिटलाइज करतात. 15 धावा इथे आतापर्यंत आलेल्या आहेत 5 बॉलमध्ये. ऍक्शन रिप्ले, फुल टॉस पडला आणि थेट तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग समोरून सीमारेषेच्या बाहेर. शेवटचा बॉल डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट बॅटने जरूर चान्स तर होती चिन्मयला, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. शेवटचा डॉट आला. 2 षटकांचा खेळ संपला. 56च्या चेसमध्ये 30ला 1, हे दुटणे बी. बॉल बाकी 18, धावा पाहिजे 26. नेक्स्ट मॅच कार्डीचा अगेन्स्ट टायगर आहे. टॉस कंप्लीट झाला. कार्डीला विनंती आहे, जो डिसिजन तुम्ही पेंडिंग ठेवला होता तो आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. करण अजूनही पेंडिंग आहे. घ्यायची फिल्डिंगच असते, पण प्लेअर नाही आले तर बॅटिंग घ्यावी लागते. अमोल काळन फिरकीपटू आलेत आणि हा जो आता जो ट्रम्प कार्ड आहे आज देचा, तो जर या मॅच मध्ये चालला तर मात्र असतील, कारण 18 बॉल आणि 26 धावा. सेट बॅटर दोन्ही मैदानात साथ आहेत. प्रदीप आणि धीरज चांगला खेळ पॉवर प्ले मध्ये त्यांनी केला. 56ला चेस करत असताना आफ्टर सेकंड वर 30 for 1. स्विच हिटचा प्रयत्न, मात्र इथे व्यवस्थित संपर्क नव्हता. शॉर्ट थर्डला जे फिल्डर आहेत बॉलला त्यांनी अडवलंय. धाव इथे मिळणार नाही. धावा थांबल्यात सध्या तरी 30 वरती. 17 बॉल आणि 26 धावांची गरज आहे. अमोलकडे ती ताकद आहे. फिरकीची जादू आजवर त्याने दाखवली. ती जर जादू आज पुन्हा या मॅच मध्ये दाखवली तर मात्र काय घडू शकतं. टोला लागला, बॉल पाहायला लागला, चान्स घेतले, नॉन स्ट्रायकिंग इंडला, डायरेक्ट हिटला घेतले. त्यानंतर मोठी गॅप आणि बॉल लॉंग ऑनचा बाहेर. गरीबी में आटा गिला. 5 धावा. वाटलं की डायरेक्ट हिट आहे, त्यामुळे तो थोडा स्टंपचा ऑलरेडी पुढा होता.
पुढे होता, फॉलो थ्रो मधून मागे येऊ शकला नाही आणि तिकडे मात्र जो वायडिश लॉंग ऑन कडे फिल्डर होता त्याला चान्सच नव्हती. लॉंग ऑनला क्लिअर केलं बॉलने. ओव्हर थ्रो, धावा टोटल 5 आल्या 35 वरती धावसंख्या पोहोचले. बॉल बाकी आहे 10 आणि 10 बॉलमध्ये या मॅच मध्ये बनवायचा 21 धावा. माफ करा 16 बॉल. स्टेप आउट झाला. इथे व्यवस्थित संपर्क नव्हता पण गॅपमध्ये बॉल आहे. सुदैवाने धीरजची बचावलेला आहे. मिड ऑफला आपण बघितलं या बॉलला येत असताना सिंगलने धावसंख्या मात्र आपण पाहतोय ती 36 च्या मागच्या 5 धावा आल्या त्या फार मोठा इम्पॅक्ट टाकतील. 15 बॉल आणि गरज आहे आता 20 धावांची. मोठ्या फटक्यासाठी जातोय प्रदीप. मागचे दोन्ही बॉल जर आपण बघितले त्याने चान्स घेतली होती, नाही जमलं. दोन्ही वेळेला बरोबर मिडल झाला नाही बॉल. स्टेप आउट झालाय. गुगली होती, अपील केली जाते मात्र इथे अंपायरने सांगितलं की बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. हे गुगली अमोल काळ्यांची ओळखणं सोपं नाही काम, कारण रिस्क स्पिनर आहेत त्यामुळे लेग स्पिन त्याच ऍक्शन मध्ये टाकतात. आणि ही गुगली देखील जी प्रदीपला समजली नाही. मागून चिन्मय थोडासा मागे होता, जर क्लोज असता तर कदाचित तिकडे चान्स बनली असती त्यांची. प्रदीपची विकेट देखील जाऊ शकत होती आणि या क्षणाला आजला त्याच गोष्टी पाहिजेत. जर विकेटाला डॉट बॉल आले तर ते देखील या मॅच मध्ये येतील. आत येत होता बॉल, हवेत खेळलाय, कवचला फिल्डर येत आहेत. बॉल थोडासा वळलेला आहे, उचलून आता थ्रो केला जाईल. धावा पूर्ण होत असताना आपण पाहतोय त्या 2 आणि 2 धावांनी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले पुढे 38. तेरा बॉल 18 धावांची गरज. लांबून खेचण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र जो जेन्युअन लेग ब्रेक टाकला तो ऑलरेडी बाहेर टाकला होता, फार बाहेर निघाला बॉल. मोठा टर्न जरूर भेटला पण पिचिंग लाईन ऑलरेडी ऑफ स्टंपच्या बाहेरची होती. वाईड आलाय. धावा 39 वरती. बॉल बाकी 13, धावा पाहिजेत 17. लॉफ्ट करायचा होता, पडलाय बॉल. इथेही वळतोय आणि अंपायरचा सिग्नल पुन्हा आलाय वाईड. एक रिव्ह्यू आहे तुमच्याकडे जो तुम्ही वाईडला नाही घेऊ शकत. रनआउट आणि वेस्ट नो बॉल. ऑन ग्राउंड अंपायरला कधीही वाटलं कोणताही डिसिजन ते टीव्ही अंपायरकडे सुपूर्द करू शकत आहेत, कारण जेव्हा जेव्हा मॅच क्लोज येईल काय असे डिसिजन देखील असतात जे टीव्ही अंपायरची मदत घेऊनच आपल्याला द्यावे लागतात. 13 बॉल सोडायची गरज आहे. चांगली बॉलिंग केली आहे. त्या 5 धावा मला त्या आठवतात, त्या जर नसत्या तर समीकरण वेगळं असतं. पुढे टाकला होता, एज घेऊन टप्पा पडला. बॉल विकेट किपरकडे गेला. शेवटचा डॉट आलाय. 12 बॉल 16 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. स्वर्गीय यशवंत काळ स्मृती 11 आजच्या अगेन्स्ट सतरंगी स्पोर्ट्स हे दुडणेला. फॉर्टी 3 षटकांच्या खेळी संपला. 40 धावा आहेत. एक विकेट देखील आले. मॅच अमोलने बनवली आहे. त्या जर एक्स्ट्राच्या ओव्हर थ्रोच्या 5 धावा गेल्या नसत्या तर समीकरण वेगळं असतं.
सतरंगी स्पोर्ट्स सेदुटणीला देखील या मॅचमध्ये बराचसा प्रवास खडतर करावा लागला असता, पण सध्याच्या वेळेला मी म्हणेन मोमेंटम त्यांच्याचकडे, कारण विकेट 9 बाकी आहेत आणि 12 बॉलमध्ये 16 धावा पाहिजेत. जर आता अमोलला लास्ट ओव्हरमध्ये आणायचं असेल तर इथे चौथ्या ओव्हरमध्ये मात्र फ्रेश बॉलरला वापरावं लागणार आहे त्यांना. 12 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. तिकडेही शेवटचे 2 षटक प्रोडक्टिव्ह राहिले होते. त्या 2 ओव्हर्समध्ये आपण 31 धावा बघितल्या होत्या, तर इथे 2 ओव्हरमध्ये 16 धावांची गरज आहे विजयासाठी सतरंगी स्पोर्ट्स सेदुटणे बीला. यानंतरची मॅच डायगर आणि खार्डीमध्ये. दोन्ही टीमला विनंती आहे, खार्डी आणि डायगर आपण तयार राहा. जो काही डिसिजन आहे आमच्यापर्यंत पोहोचवा. मॅनेजमेंट टीम आम्हाला सांगत आहे वारंवार प्लीज. यश पाटील लेफ्ट आर्मरत, लेफ्टी सेकंड लेफ्टीज आहे. लॉंग ऑफ आणि त्यासोबत डीप मध्ये कव्हर्सला फिल्डर आहेत. ऑन साइडला 3 सध्या तरी. स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. 12 बॉल 16 धावांची गरज आहे. न्यूझीलंड कडून पहिला बॉल यश पाटील. ऑप्शनचा जास्तच बाहेरचा आहे. अंपायरचा सिग्नल आला व्हाईट बॉल आणि व्हाईटने धावसंख्या मात्र पुढे चालली आहे 41. एक्स्ट्रा तुम्ही सध्याच्या वेळेला खर्च करू शकत नाही. धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आणि धावाच्या बनलेल्या आहेत. मागच्या 3 ओव्हरमध्ये 40, देन आता वाईट 41. बॉल बाकी आहेत 12, धावा पाहिजेत 15. फुल टॉस, गॅपमध्ये बॉल आहे, लॉफ्ट केलाय, काऊ फेस, पहिला बाउन्स आणि बॉल सीमा पार, चौकार. मिड विकेट लॉंग ऑन बरोबर एक्झिक्यूट करण्यात आले आणि त्या 4 धावांसोबत धावफलकावरती 45. खेचून मारण्याचा प्रयत्न होता इथे. बॉल आणि बॅटचा आता कॉन्टॅक्ट नाही. हे जे डॉट बॉल आहेत हे जर येत राहिले तर आज या मॅच मध्ये असेल आणि हा सामना मग शेवटपर्यंत जाऊ शकतो. पण प्रदीप आणि धीरजने जी काही चर्चा केली असं वाटतं त्यांना ही मॅच याच ओव्हरमध्ये कंप्लीट करायची आहे. 10 बॉल 11 धावा. ही रणनीती सध्या तरी स्पष्ट झाली, कारण जे प्रत्येक बॉलवरती आक्रमण करतात बॅटर. शॉर्ट बॉल कट करण्यात आला. पॉइंटच्या बाजूने काढले बॉलला. डीप मध्ये मागे फिल्डर आहे. अमोल डबलला चान्स घेते धीरजने. पोहोचेल तो ज्या वेगाने धावला. थ्रो देखील थोडा आपण उशिराने बघितला, कारण 2 धावा जातील पण त्यापेक्षा जास्त काही गेल्या तर मात्र या मॅच मधून ऑलरेडी जो ओव्हर थ्रो आठवत असेल अमोलला, त्याच्या षटकामध्ये तो जेव्हा नॉन स्ट्रायकिंग एंडला होता त्याच्याच मागे तो चौकार गेला होता. 47 धावा. 9 बॉल 9 धावांची गरज आहे सतरंगी स्पोर्ट्स सेदुटणे बीला. विकेट तुम्हाला काढाव्या लागतील. 47 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप झाली दोन्ही बॅटर्स मध्ये. लेग स्टंप लाईन खराब. ऑन साइडला उडवलाय बॉलला. विजयाच्या समीप नेणारा धीरज पाटीलचा सतरंगी स्पोर्ट्स सेदुटणे बी साठी षटकार. फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. टायगरला विनंती आपण पॅव्हलियन कडे जाऊन थांबा प्लीज. लगेचच दोन्ही टीम्स प्लीज. वेळ आमच्याकडे नाही. मॅनेजमेंट टीम तुम्हाला 3 धावांची गरज आहे. 8 बॉल आणि 3 धावांची गरज. ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत. खाडे आणि टायगर रेडी राहा. स्विच हिटचा प्रयत्न. थर्ड मॅनचा वरतून आलाय चौकार आणि अर्थातच 40 धावांची इनिंग पाहायला मिळाली 14 बॉल मध्ये धीरज पाटील कडून. सेकंड विकेट पार्टनरशिप जी विजय मिळवून देते. 57 धावा आल्या. चेस डाऊन करण्यात आली ही धावसंख्या. हार्ड लक आज दे. अभिनंदन सतरंगी स्पोर्ट्स सेदुटणे बी. आणि लगेचच आपण वळणार आहोत या मॅचच्या पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे. नशीब 11 हेदुटणे बी वॉन बाय 9 विकेट्स. चौदा बॉल आणि 40 धावांची नाबाद इनिंग ज्याचा बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. आणि ग्राउंड फार त्याच्यासाठी लके. जेव्हा जेव्हा खेळतो चांगला खेळ करतो. धीरज पाटील मॅन ऑफ द मॅच.